आजचा नवा दिवस नवी कथा. आज एक छोटी तुम्हाला मी प्राण्यांची कथा सांगणार. एक बेडूक माहिती आहे सगळ्यांना, उंदीर माहिती आहे सगळ्यांना. बेडूक आणि उंदीर हे दोघं मित्र असतात. कोण असतात? तुम्ही आहेत की नाही एकमेकांचे मित्र? तसे ते पण दोघे एकमेकांचे काय असतात? मित्र असतात. आणि बेडूक पण छान तळ्यामध्ये राहायचा, उंदीर इकडून तिकडून बिळामध्ये लपायचा, खेळायचा, असं छान चाललं होतं. परंतु एक दिवशी काय झालं, त्या बेडकाच्या मनामध्ये खोट आली. खोट आली म्हणजे त्याला मित्राबद्दल त्याच्या मनामध्ये आकाश निर्माण झाला. आणि त्यानं सहज उंदराला म्हणाला, चल आपण एक खेळ खेळू. त्या बेडकानं एक दोरी घेतली. दोरी माहिती सगळ्यांना? बेडकानं दोरी घेतली, स्वतःच्या पायाला बांधली आणि उंदराच्या पण पायाला बांधली. आणि मग बांधल्यानंतर त्याला वाटलं आपण काय करूया, या उंदराची जरा मजा करूया. उंदराची काय करूया? मज्जा करूया. आणि मग बेडकानं मारली ना पाण्यात उडी. बेडकानं काय झाली? पाण्यात उडी मारली. बेडूक पाण्यामध्ये राहू शकतो, पोहू शकतो, कारण की तो उभयचर प्राणी आहे. बरोबर आहे की नाही? मासा हा जलचर आहे, तसा बेडूक काय आहे? उभयचर. पाण्यातही राहू शकतो आणि जमिनीवर पण राहू शकतो. उंदीर पाण्यामध्ये राहू शकतो का रे? राहू शकतो का? नाही. मग ज्यावेळेस बेडकानं पाण्यामध्ये उडी मारली त्यावेळेस दोरी बांधल्यामुळे काय झालं रे? उंदीर पण काय झालं? त्या विहिरीमध्ये काय झालं? मग पाण्यामध्ये उंदीर पडल्यानंतर उंदराचं काय होईल रे? काय होईल? झालं ना तसंच. उंदीर मरून गेला. मेल्यानंतर तो फुगून पाण्याच्या वर तणगाय लागला. तरंगणारा उंदीर आकाशामधून एका घारीनं पाहिला. कुणी पाहिला? घार माहितीये का? आकाशामध्ये उडणारी. वरून ती छोटे छोटे कोंबडीचे पिल्ले असतील, चिमण्याचे पिल्ले असतील, उंदीर असतील, ती वरून आपलं भक्ष्य शोधते आणि टिपते. मग तो पाहिला कुणी पाहिला? घारेनं पाहिला. आणि घारेनं पाहिल्यानंतर तिनं काय केलं? त्या उंदरावरती झेप मारली. उंदराला उचललं, पण दोरी कोणाच्या पायाला बांधली होती? कोणाच्या? आणि मग तिनं उंदराला पण खाल्लं आणि कोणाला बेडकाला पण. मग काय बोध घ्यायचं आहे कथेवरून? कोण सांगल? हा व्हेरी गुड. टाळ्या सगळे. आपण जर दुसऱ्याचं वाईट करायला गेलोत ना तर आपलं पण काय होतं? आपण दुसऱ्यासाठी खड्डा खाल्ला तर मित्रांनो आपण त्या खड्ड्यामध्ये अगोदर पडतो. म्हणून कधीही कुणाचं वाईट करायचं. ओके, खूप खूप धन्यवाद.